नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला आहे. होय शेतकरी बांधवांनो, लाडक्या ताईंचा या ठिकाणी वितरण सुरू झालंय, म्हणजेच की जाहीर देखील आलाय. आता शेतकरी बांधवांना असं वाटतंय लाडक्या बहिणींचे हप्ते येतात, मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता काय येत नाहीये. आता शेतकरी बांधवांनो, यावरती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर का तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण की सरकारचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे पूर्णपणे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसंच खऱ्या अर्थानं नेमकी तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता हप्ता जमा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुमची कामे कोणती पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासोबत सर्वप्रथम म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रक्कम जमा होणार त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आता थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो काय करताय, आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते आणि हीच आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो पीएमचे मागील हप्ते जमा झालेत का? जर का जमा झाले असतील तर कसली काळजी, कसली चिंता करू नका. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की पहिलाच टप्पा आम्ही या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण करणार आहोत. जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 16 जिल्ह्यांची यादी निवडण्यामध्ये आलेली आहे आणि जर का तुमची कामे पूर्ण असतील तर खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता देखील करण्याची शेतकरी बांधवांनो गरज नाहीये, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नेमकी कोणते म्हणजेच की 16 जिल्हे आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये. तसेच शेतकरी बांधवांनो नेमकी कोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं आता कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे खऱ्या अर्थानं तुमच्या देखील बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये व पीएम किसान योजनेचा एक हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये असे एकूण तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजेच की ही 3 कामे पूर्ण असतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. त्यामधलं पहिलं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या. ज्या शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं फार्मर आयडी काढलेला आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं फार्मर आयडी काढलेलं असेल तरच तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे आणि जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी अपूर्ण असेल तर तातडीने काढून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की
काम आहे पुढील काम, ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता 2+2 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं खऱ्या अर्थानं आधार बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी देण्यामध्ये येणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं पुढील काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो जर काही केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्यायचे आहे. अनेक शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली आहे, अनेक शेतकरी बांधवांची केवायसी अपूर्ण आहे. परंतु शेतकरी बांधवांनो जर का तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्या. जे शेतकरी बांधव केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, केवायसी तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्या. केवायसी पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, आता त्या 16 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर काय या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आणि एकाच वेळी तुमच्या खात्यावरती 3 योजनांचे पैसे पहा. नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता खऱ्या अर्थानं जमा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला तुमचा जिल्हा आलाय की नाही हे एकदा नक्की चेक करा. तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे रखडलेले 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, पुणे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, पुणे मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सिंधुदुर्ग, ठाणे. सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.